आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज ठाकरेंना अचानक काय साक्षात्कार झालाय? राज ठाकरेंना दिल्लीत कोणती फाईल दाखवण्यात आली आहे? राज ठाकरेंनी अचानक यू टर्न घेतलाय, लोक समजून घेतील राऊतांचा राज ठाकरेंना टोला। कौन सी फाइल खोली है? नहीं, वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया? नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला? लोक राज ठाकरेंना प्रश्न विचारतील, राऊतांचं वक्तव्य। तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमो निर्माण पक्ष का झाला? नमो निर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं। त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी? ईडीच्या चक्रामुळे मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला का? अंजली दमानी यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेवरून सवाल। राज ठाकरेंच्या भाषणातून त्यांच्यावरचा दबाव दिसला, अंजली दमानी यांचा दावा। चक्र होतं म्हणून यांनी तो बिनशर्त पाठिंबा दिला का? जे काल मांडलं त्याच्यातही कुठे ते फार सिरियस होते असं वाटलं आणि त्याच्यावरनं त्यांच्यावर दबाव आहे हेच बाहेर दिसत होतं। मनसे महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱ्यांच्या पाठीशी, राज ठाकरेंचा पुन्हा एकदा यू टर्न। राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिकांमध्ये संभ्रम, सामनातून राज ठाकरेंच्या निर्णयावर निशाणा। ज्यांनी काँग्रेसची जागा ओरबाडली त्यांनी आम्हाला शिकू नये, बिनशर्त पाठिंबा द्यायला ही हिंमत लागते। मनसे नेते संदीप देशपांडेंचा राऊत आणि ठाकरेंवर हल्लाबोल। ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं? एकही जागाचं बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो म्हणायला ना खूप गट्स लागतात, खूप हिंमत लागते, खूप त्यागाची भावना लागते। महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो, देशाचा विचार करणारा माणूस करू शकतो। प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं। यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं। भाजप नेते आशिष शेलारांची कवितेतून उद्धव ठाकरेंवर टीका। पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा। रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या रामटेक सभास्थळाची पाहणी। पाऊस पडल्यानं सभास्थळातील नियोजनाचा शिंदेंकडून आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर। सकाळी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या रामटेकमधील सभेला उपस्थित राहणार।